संवाद घरातल्या फॅमिली मेंबरसोबत नवरा बायको मुलगा मुलगी यांच्याशी संवाद साधणं ही एक कलाच आहे. परंतु नुकतेच आत्ता एक केस स्टडी माझ्याकडे येऊन गेली. 36 वर्षाची एक महिला दवाखान्यात आली होती आणि तिने सांगितलं की तुमच्या पॉडकास्टमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही मणक्याच्या पहिल्या मणक्यापासून माकडाडापर्यंत चेक करता. ते नर्वोस्कोप नावाचं जे मशीन आहे, तसं असं काही मशीन आहे का की माझा नवरा माझ्याशी बोलत नाही, हक करत नाही, किस करत नाही, तो गे आहे का, असा मला प्रश्न पडलेला आहे. गेली 6 महिन्यापासून मी त्याचे मोबाईल रोज चेक करते की त्याचं बाहेर काही अफेअर आहे का एक्स्ट्रा मॅरियल. तर एक लक्षात घ्या, अशा केस स्टडीमध्ये किंवा अशा केसेसमध्ये सगळ्यात पहिलं दोघंही नवरा बायको दवाखान्यात येणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा दोघांचा संवाद साधणं की काय नक्की प्रॉब्लेम आहे, त्याच्या बिझनेसमध्ये त्याला दिलेले टार्गेट्स, त्याला असलेले बिझनेस मोठा करण्याचा असलेला स्ट्रेस आणि त्याच्यामुळे घरच्या कुटुंबाला तो वेळ देऊ शकत नाही, कारण तो सुट्टीच घेत नाही. आणि घरी आल्यानंतर 2 मुलं आहेत, त्या 2 मुलंशी वेळ घालवतो, रात्री झोपायला उशीर होतो, म्हणून त्यांच्यातले शारीरिक संबंध हे गेले 6 महिन्यापासून झालेलेच नाही आहेत. तर एक लक्षात घ्या, धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आयुर्वेदशास्त्रांनी सांगितले. धर्म, आपण जे काही काम करतो दिवसभरात, तो म्हणजे धर्म. अर्थ म्हणजे पैसा मिळवणे. काम म्हणजे ही पण एक पुरुषार्थ आलेला आहे की जिथे नवरा बायकोंचा संबंध होणं, नवरा बायकोंच्या गप्पा होणं हे खूप गरजेचं आहे. तर अशा केसेस स्टडीमध्ये आपल्याला हे 4ही पुरुषार्थ ज्यांना मिळवायचे आहेत त्यांनी आयुर्वेदशास्त्राच्या वैद्यांशी बोललं पाहिजे आणि त्यातनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. तर एक लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच लोकांमध्ये संवाद होत नाही आहे. तो संवाद होत नसल्यामुळे बऱ्याच वेळा एकमेकांना काय पाहिजे, एकमेकांना काय हवं आहे आणि एकमेकांना कशा प्रकारचं हवं आहे, या सगळ्या गोष्टींचा साक्षमोक्ष तुम्ही घरी एकमेकांशी बोला आणि त्यातनं जर निर्णय घेतला तर तुमचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे थांबणार आहे. त्याचबरोबर दुसरी एक केस स्टडी आली होती. वर्ष 60 वर्षाच्या महिला दवाखान्यात आल्या होत्या आणि त्या महिलेचा नवरा हा कोर्टामध्ये जज होता. तर एक लक्षात घ्या, वकील होते ते आणि पेशाने वकील असल्यामुळे त्यांना सतत बॉम्बेला जाणं, दिल्लीला जाणं आणि ह्या इतर गोष्टीमुळे ते घरात वेळ देऊ शकत नव्हते. 2 मुली होत्या त्यांना, दोन्ही मुलींचं लग्न झालेलं होतं, परंतु नवरा बोलतच नाही आहे. रात्री बेरात्री घरी येतात ते आणि परत बाहेरगावी जातात ते. त्याच्यामुळे त्याला एकटंसं वाटायला लागलं आणि एकटंसं वाटल्यामुळे बऱ्याच वेळा नवरा साधा हक करत नाही आहे, साधा किस देत नाही आणि त्याच्यामुळे तिला कंबरदुखीचा त्रास चालू झाला. एक लक्षात घ्या, हेही एक मोठं कारण आहे संवाद न होणं आणि त्यातनं उत्पन्न झालेला शोक आणि त्यातनं उत्पन्न झालेली कंबरदुखी. त्यामुळे नक्कीच अशा प्रकारच्या आजारांवरती तुमच्या घरातल्या व्यक्तींशी तुम्हाला पहिलं बोलायचं आहे. तुम्हाला